संजय राऊतांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब लढला, त्याला आम्ही गाडलं, नरेंद्र मोदी तुम्ही कोण, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरातमध्ये झालाय, पहा इतिहास। त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी, औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय, इतिहास पहा तुम्ही। दाहोद नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला, औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये, म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागतायत। पण लक्षात घ्या, एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलाय। 27 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे। तेव्हा नरेंद्र मोदी तू कौन है, तू कोण आहे? हा मराठ्यांचा इतिहास आहे, मराठी माणसाचा इतिहास आहे। आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलंय हे अतिशय निंदनीय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केलेली आहे। तसेच आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती करणार आहोत की ह्या वाचाळ व्यक्तीच्या विरोधात त्यांनी ताबडतोब कुठेतरी कारवाई करावी आणि त्यांच्या वाचेला कुठेतरी लगाम घालण्याचं सुद्धा त्यांना सांगावं। संजय राऊतांनी भाजप विरोधात टीका केल्याने संभाजीनगरमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। तुम्ही हे लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षामध्ये, गेल्या खास करून 5 वर्षामध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो। तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या काही त्यांच्या विरोधात लिहिलं आणि सत्याच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप करेल।